नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सासवड या ठिकाणी बैलगाड्या शर्यत। या ठिकाणी गौतम भाई याची नवीन खरेदी मॅगी हे पाहू शकता तुम्ही। आत्ता मैदानामध्ये चांगला धुमाकूळ घालतोय मॅगी हा गौतम भाई काकडे यांनी साधारणतः किती घेतला? 12,51,000 इतक्या किमतीचा हा मॅगी आहे। पण पळ पण तसं आहे की तुम्ही पाहू शकता, असं चपळ एकदम आणि दिसायला देखील देखणापणा। तुम्ही काय सांगू शकता मॅगीबद्दल? कुठं फायनलला राहिला वगैरे? तरी साधारणतः कुठं काय कशा पद्धतीने नाही का, म्हणजे आता 1-2 मैदानं झाली तर त्या ठिकाणी किती फायनलला राहिला, सेमी फायनलला राहिला, किती बक्षीस घेतलं? नाही, फायनलला राहिला। हां थोडं काय तर म्हणजे कोणी तर म्हणजे शेपूट चावली असं काय तर थोडं। हां त्याच्यामुळं मग गाडी कॅन्सल केली। ओके, बाद केली गाडी तेवढं। ओके, पण तेवढंच एक मैदान फायनलला, अजून किती मैदानं केली मॅगीनी? याला काय दोन मैदान, काय तिसरं मैदान हे चालू। ओके, आता सासवडमध्ये कितव्या गटामध्ये? 8व्या गटामध्ये। बरं, आता आज पण कुणावर फेर आहे? हे सासवडकराचा बलमा। ओके, ह्याचं सकाळचं नियोजन कसं असतं, सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत? सकाळचं म्हणजे काय, तिथून आम्ही 6ला सकाळी निघालो, 6-6:30ला निघालो, 8-8:30। तरी बाबा निघायच्या अगोदर काय नियोजन काय असतं, म्हणजे असं काय गुलाल करायचा, गरम पाण्याने वगैरे? गरम पाणी पिणे आम्ही काय तसं आदल्या दिवशी धुतो आम्ही त्याला, आदल्या दिवशी धुवून त्याची तयारी तेवढंच बाकी काय तसं। ओके, मग सकाळ फक्त गुलाल वगैरे लावून रेडी। अजून काय खासियत मॅगीची काय सांगू शकताल, किंवा पळ कसं आहे काय? तो साऱ्यानंच बघितलेला आहे पळ। नाही तरी तुम्ही काय सांगू शकताल बाबा, सुट्टीला पळ जास्त आहे का शेवटी पळ जास्त आहे, कशा पद्धतीने? सारखाच पळ आहे, म्हणजे स्टार्टिंग टू एंड सगळं तेवढाच पळ आहे। ओके, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद।